Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 15 and we are solving the previous year questions of matrices. तर बघा आज आपण इथे महाराष्ट्र CET 2020 चे दोन क्वेश्चन बघणार आहोत जे 2020 च्या CET च्या एक्झाम मध्ये आलेले होते. तर बघा आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो अशा प्रकारचा आहे. इफ द एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए आर द रेसिप्रोकल्स ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे जी मॅट्रिक्स ए आहे ती या दिलेल्या मॅट्रिक्सचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे मॅट्रिक्स ए मधले जे काही एलिमेंट आहे ते या एलिमेंटचे रेसिप्रोकल आहे. पुढे क्वेश्चन असा आहे वेअर ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन. तर बघा यात जो ओमेगा दिलेला आहे तो कॉम्प्लेक्स ग्रुपशी रिलेटेड आहे आणि आपल्याला जे दिलेले ऑप्शन आहे किंवा जे कंडिशन आहे ऑप्शनमध्ये दिलेले ते कोणती कंडिशन सॅटिस्फाईड इथे करते ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर बघा ऑप्शन या प्रकारचे आहे इथे ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, ए इनवर्स इक्वल टू आय, ए इनवर्स इक्वल टू ए स्क्वेअर आणि ए इनवर्स इक्वल टू ए. म्हणजे इथे जे चारही ऑप्शन आपल्याला दिलेले आहे ते ए इनवर्सच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे आपल्याला आधी जी मॅट्रिक्स आपण तयार करणार आहोत त्या मॅट्रिक्सचा आधी आपल्याला ए इनवर्स एक्झिस्ट करते की नाही ते बघावं लागेल. आता ए इनवर्स कधी एक्झिस्ट करतो, जेव्हा मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट असतो जो नॉन सिंग्युलर जर येत असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट करत असतो. तर बघा आधी आपण मॅट्रिक्स तयार करून घेऊया. तर बघा इथे ही मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे पण इथे म्हणत काय आहे एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए आर द रेसिप्रोकल्स, या मॅट्रिक्सचे रेसिप्रोकल आहे जी आपण ए मॅट्रिक्स तयार करणार आहोत किंवा जी आपल्याला आन्सर काढण्यासाठी पाहिजे आहे. तर बघा इथे जो 1 एलिमेंट आहे त्याचा रेसिप्रोकल 1 चा रेसिप्रोकल 1 अशा प्रकारे लिहा लागेल. तर 1 चा रेसिप्रोकल 1च येणार. ओके बघा पुढचा 1 अपॉन ओमेगा लिहावं लागलं. त्यानंतर ओमेगा 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर, त्यानंतर 1 अपॉन ओमेगा, इथे पण 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर, 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर 1, इथे सुद्धा 1 आणि इथे 1 अपॉन ओमेगा. बघा अशा प्रकारची मॅट्रिक्स आपल्याला मॅट्रिक्स ए मिळणार. आपण रेसिप्रोकल्स बघा इथे रेसिप्रोकल्स आपण घेतलेला आहे त्या मॅट्रिक्सचा. तर बघा आता आपल्याला याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करावा लागेल तेव्हाच आपल्याला माहित पडेल की ए इनवर्स एक्झिस्ट करते की नाही. त्याच्याच रिलेटेड या बाकीच्या ऑप्शन्स आहेत. जर ए इनवर्स एक्झिस्ट करत असेल तर आपल्याला या बाकीचे 3 ऑप्शन्स चेक करून बघता येईल. तर बघा आधी आपण डिटर्मिनंट काढून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए 1. बघा आज आपण डिटर्मिनंट डिटेलमध्ये काढून बघूया. 1 पहा फर्स्ट टर्मचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, त्यानंतर 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर येणार 1 1 आणि 1 अपॉन ओमेगा बघा मायनस. दुसरा डिटर्मिनंट आता पहिला रो सेकंड कॉलम थर्ड एलिमेंट याचा डिटर्मिनंट 1 अपॉन ओमेगा 1 अपॉन स्क्वेअर 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इंटू 1 अशा प्रकारचं येणार. आता हे आपण सॉल्व करून घेऊया. बघा 1 अपॉन ओमेगा क्यूब येणार इथे 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इंटू 1 अपॉन ओमेगा मायनस 1 मायनस 1 अपॉन ओमेगा ॲज इट इज. याचा डिटर्मिनंट घ्यावा लागेल 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर मायनस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. याचा डिटर्मिनंट 1 अपॉन ओमेगा इंटू 1 इक्वल टू 1 अपॉन ओमेगा इक्वल टू 1 अपॉन ओमेगा टू द पॉवर 4. बघा याचं पुन्हा कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. बघा या 1शी मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इजच येणार. आता बघा 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर मायनस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर 0 येणार, त्याच्यामुळे ही होल टर्म कॅन्सल होणार. या टर्मकडे लक्ष द्या 1 अपॉन ओमेगा क्यूब मायनस 1 अपॉन ओमेगा टू द पॉवर 6. आता बघा इथे या क्वेश्चनमध्ये एक सेंटेन्स आणखी असं होतं
कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा जो आहे तो कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, म्हणजे ओमेगा क्यूब इक्वल टू 1 अशा प्रकारची ती स्टेटमेंट आहे. किंवा आपल्याला हे माहीत आहे ओमेगा क्यूब इक्वल टू 1 येत असते, तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर शिकलेले आहात. तर बघा, तर ते आपल्याला सॉरी इथे क्यूब येणार, हां ते आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला इथे अप्लाय करावी लागेल. आता बघा 1 अपॉन ओमेगा क्यूब आहे, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे, तर याच्यामुळे इथे 1 येणार. ओके, -1 ॲज इट इज, प्लस इथे सुद्धा ओमेगा क्यूब आहे म्हणजे 1 येणार, मायनस. आता बघा इथे ओमेगा टू द पॉवर 6 आहे. आता ओमेगा टू द पॉवर 6 आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते, ओमेगा क्यूब चा स्क्वेअर अशा प्रकारे लिहिता येते. पण ओमेगा क्यूब आपल्याजवळ काय आहे 1, म्हणजे 1 चा स्क्वेअर, आणि 1 चा स्क्वेअर काय येत असतो 1, म्हणजे ओमेगा टू द पॉवर 6 ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. बघा इथे ती आपण लिहून घेऊया. आता बघा हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, म्हणजे आन्सर काय आहे 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 येत आहे, म्हणजे ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. जर ही व्हॅल्यू नॉन झिरो आली असती तर ए इनवर्स एक्झिस्ट करत असता. इथे 0 व्हॅल्यू आली म्हणजे ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. तर बघा तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर यानंतर सेकंड क्वेश्चन, तर बघा सेकंड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इफ ए इक्वल टू एक 3x3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे, वेअर aij इज द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट स्मॉल aij ऑफ मॅट्रिक्स ए, आणि याचा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे. तर बघा इथे जो स्मॉल aij आहे तो एलिमेंट आहे, त्या एलिमेंटची पोझिशन असते, आणि कॅपिटल aij हा कोफॅक्टर असते. तर बघा या इक्वेशनचा आन्सर आपल्याला काढण्यासाठी आधी यातील प्रत्येक टर्मची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला हवी. त्यामुळे आपण आधी यातील प्रत्येक टर्मची व्हॅल्यू काढून घेऊया. आधी दिलेली मॅट्रिक्स आपण ॲज इट इज लिहून घेऊया, कारण या मॅट्रिक्सवरूनच आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. तर बघा आपण लिहून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला a21 स्मॉल a22 आणि a23 ची व्हॅल्यू सुद्धा आपण लिहून घेऊया. हा स्मॉल a म्हणजे पोझिशन, जसं a21 इथे म्हणत आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2. बघा सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 1, सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 3. बघा म्हणजे स्मॉल a च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. त्यानंतर आपल्याला a21 काढायचा आहे. कॅपिटल a21 हा कोफॅक्टर डिनोट करतो कॅपिटल ए. तर कोफॅक्टर कसा काढायचा याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया. बघा -1 टू द पॉवर 2 + 1. आता पहा दुसरा रो आणि पहिला कॉलम सोडून जे एलिमेंट उरेल त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल, कारण ही 3x3 ची मॅट्रिक्स आहे. तर बघा दुसरा रो पहिला कॉलम, तर इथे येणार 0 -3 × 2 6 म्हणजे येणार -6. आता 2 + 1 3 म्हणजे ऑड नंबर, म्हणजे इथे साइन आपल्याला चेंज करावे लागेल, म्हणजे इथे पॉझिटिव्ह म्हणजे 6 येणार. ओके, यानंतर a22 -1 टू द पॉवर 2 + 2. आता दुसरा रो दुसरा कॉलम सोडून आता 1 × -5 0 × 2 0 इथे येणार -5. आता 2 + 2 इव्हन, त्यामुळे साइन चेंज करायची गरज नाही आहे. त्यानंतर लास्ट टर्म a23 -1 टू द पॉवर 2 + 3. बघा आता दुसरा रो तिसरा कॉलम सोडून आपल्याला करायचा आहे. आता हे येणार 1 × 3 3 -0. तर बघा इथे येणार 3. आता 3 + 2 5 इज द ऑड नंबर, त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साइन येणार, साइन चेंज करावं लागणार. तर बघा या इक्वेशन मध्ये आता आपण ज्या काही व्हॅल्यू काढलेल्या आहे त्या व्हॅल्यू आपल्याला पुट कराव्या लागणार. तर बघा आधी आहे स्मॉल a21 ची व्हॅल्यू 2. ओके, कॅपिटल A21 × 6 प्लस स्मॉल a22 1 × कॅपिटल A22 -5 प्लस स्मॉल a23
3 आणि स्मॉल ए कॅपिटल A23 -3 आपण काढलेलेच आहे व्हॅल्यू बघा. आता याला आपल्याला कॅल्क्युलेशन करून सॉल्व करावं लागेल. 6 × 2 12 1 × -5 -5 3 × 3 9 -9 बघा. तर याचं व्हॅल्यू काय येणार 12 - 14 = -2 बघा. म्हणजे या इक्वेशनची व्हॅल्यू -2 कुठे दिसत आहे ऑप्शन नंबर सी. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तर बघा हे महाराष्ट्र CET 2020चे मॅट्रायसिसच्या रिलेटेडचे क्वेश्चन होते. तुम्ही हे पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.